शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 1996 बॅचचे मित्रमैत्रिणी तब्बल 29 वर्षांनंतर या विद्यालयात गेट टुगेदरच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आल्याने एक शालेय जीवनातील मैत्रीच्या आनंदाचा भावनिक वातावरणाचा सोहळा निर्माण झाला होता आणि ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले ते शिक्षक ते गेल या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शालेय जीवनातील गोड गंमतीदार जुन्या आठवणींना उजाळा देत मित्रमैत्रिणींच्या भेटीने आनंदात न्हाऊन निघाले होते। उत्कृष्ट असे विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते। विद्यार्थ्यांना बालंबिका देवीचा फोटो व सन्मान चिन्ह तर विद्यार्थिनींना साडी मानचिन्ह व लेखक शिवराज सगडे यांनी लिहिलेले अस्तित्व हे कथा संग्रह भेट म्हणून देण्यात आले। यावेळी शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते। आम्ही जवळजवळ 30-31 वर्षापूर्वी आम्ही सर्वजण आज भेटलो। याला कारण व्हॉट्सअप मोबाईल ह्या सर्व गोष्टी आहेत। नुसतं भेटून आणि मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून जमणार नाही, तर इथून पुढे आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी राहणारच आहोत। प्रत्येकाकडे ज्याचे त्याचे नंबर आहेत। उद्या मोबाईलला काही प्रॉब्लेम आला, काही जरी आला, कोणतीही संकट असो, कोणतीही घटना असो, प्रत्येक मित्र आणि मैत्रिणींना माझी विनंती आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या गोष्टी आम्हाला सांगत जाव्यात। आम्ही सर्व ग्रुप म्हणजे नुसतं यायचंय आणि गेट टुगेदर करायचंय हा विषय नसून आपण इथून पुढे हे प्रत्येकाच्या लग्न समारंभात, कोणत्याही कार्यक्रमात, सुखदुःखात आपण जाणार आहोत, एकत्र भेटणार आहोत। मी सर्वांना विनंती करतो, तुम्ही सर्वजण आलात आणि सर्वांनी आपला अनमोल वेळ आपल्या ग्रुपसाठी दिला, त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। सरांना विनंती करतो, सर्व सरांनी आम्हाला आपला अमूल्य वेळ देऊन आपण उपस्थित राहिला, तुमचेही आभार। तसेच तुमच्या शिक्षणाने आणि तुमच्या मार्गदर्शनाने, तुमच्या संस्काराने आम्ही आज चांगले नागरिक नसल नोकरीला लागलो, काही हरकत नाही, पण आमच्यावर निश्चितच चांगले संस्कार आहेत, हे आम्ही विसरणार नाहीत। एवढं मी बोलून माझे 2 शब्द व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी भोजनाच्या कक्षाकडे जावं आणि जेवण संमेलनाचा जो प्रोग्राम झाला 26 ऑक्टोबर रोजी, आज सर्व माझ्या वर्ग मित्र मैत्रिणींना मला पाहून माझं बालपण मला पुन्हा एक दिवस जगायला मिळालं। माझ्या दुःखमय जीवनामध्ये आज जी आनंदाची फुंकर माझ्या मित्र मैत्रिणींनी मला आज जगण्यासाठी दिली, हा क्षण, हा दिवस माझ्या जीवनामध्ये एक खूप अनमोल क्षण म्हणून ठेवला जाईल। माझे मित्र मैत्रिणी माझ्या सोबत दुःखाच्या क्षणी सुद्धा उभे होते, यापुढे सुखात दुःखात उभेच राहतील, यात मला दुजवा नाहीये। माझ्या मित्र मैत्रिणींमुळे मी आज पुन्हा जीवन जगण्याला सुरुवात केली आहे। त्या सर्व माझ्या मित्र मैत्रिणींचे मला खूप योगदान ह्या नवीन जीवनाला लाभले आहे, असेच पुढे पण लाभत राहील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते। आज जो कार्यक्रम त्यांनी व्यवस्थित पार पडला त्या सर्व मान्यवरांचे माझे शिक्षक। अहिल्यानगरवरून जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।